सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात पहिली मेट्रो कुठे चालली होती? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी तमिळनाडू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर भारतात पहिली मेट्रो कोलकातात चालली होती। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, राष्ट्रपतींचे त्यागपत्र कोणाला दिले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोलीस, ऑप्शन बी गृहमंत्री, ऑप्शन सी प्रधानमंत्री, ऑप्शन डी उपराष्ट्रपती। याचं उत्तर राष्ट्रपतींचे त्यागपत्र उपराष्ट्रपतींना दिले जाते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, सर्वात जास्त काजू उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। ह्याचं उत्तर आहे सर्वात जास्त काजू उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, मनुष्याच्या पायाच्या पंजामध्ये किती हडे असतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 26 हडे, ऑप्शन बी 28 हडे, ऑप्शन सी 30 हडे, ऑप्शन डी 32 हडे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर मनुष्याच्या पायाच्या पंजामध्ये 26 हडे असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, पहिल्यांदा जनगण मन कोठे म्हटले होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता। ह्याचं उत्तर पहिल्यांदा जनगण मन कोलकातात म्हटले होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, जंगली गाढव कोणत्या देशात पाहायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर आहे जंगली गाढव भारत देशात पाहायला मिळतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणता मुघल बादशाह अशिक्षित होता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी अकबर, ऑप्शन सी बिरबल, ऑप्शन डी औरंगजेब। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर अकबर मुघल बादशाह अशिक्षित होता। जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशात एकही न्यूज चॅनल नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ग्रीक, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर ग्रीक देशात एकही न्यूज चॅनल नाही। जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, जगातील सर्वात जुने घड्याळ कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी जोधपूर, ऑप्शन डी कर्नाटक। उत्तर जगातील सर्वात जुने घड्याळ जोधपूर शहरात आहे। जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10 आहे, अक्षरधर्म मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जो उत्तर अक्षरधर्म मंदिर दिल्ली राज्यात स्थित आहे। जो उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोको कोला कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी पाकिस्तान। जो उत्तर कोको कोला अमेरिका देशाची कंपनी आहे। जो उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, भारतातील सर्वात खतरनाक साप कोणता आहे?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए घोणस, ऑप्शन बी अजगर, ऑप्शन सी गांडूळ, ऑप्शन डी किंग कोब्रा। जो उत्तर भारतातील सर्वात खतरनाक साप किंग कोब्रा आहे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे भारतीय रेल्वेच्या लोगोवर किती स्टार असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 17 स्टार, ऑप्शन बी 20 स्टार, ऑप्शन सी 30 स्टार, ऑप्शन डी 50 स्टार। जो उत्तर भारतीय रेल्वेच्या लोगोवर 17 स्टार असतात जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 14 आहे रोज एक कच्चं अंड खाल्ल्याने कोणता आजार पूर्ण बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी किडनी, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी ब्लड प्रेशर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जो उत्तर रोज एक कच्चं अंड खाल्ल्यास ब्लड प्रेशर आजार पूर्ण बरा होतो जो उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कासवासारखा दिसणारा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी कझाकिस्तान। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।